कोरेगाव येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून गाडी अंगावर घालून एकाचा खून, एकास अटक, इतर 3 संशयित लवकरच ताब्यात घेणार, अशी पोलिसांची माहिती। प्रेम प्रकरणाच्या संशयावरून नांदगिरी तालुका कोरेगाव येथील विशाल चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या भरधाव कारने जोरदार धडक देऊन निलेश जाधव राहणार जळगाव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान कारचे धडक जाधव हे गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यू झाली। कोरेगाव पोलीस ठाण्यात विशाल शिंदे यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून इतर 3 संशयितांपैकी एका महिला व 2 पुरुष यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे, असे कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी सांगितले। दरम्यान जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही, असं नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला। या प्रकरणी निलेश जाधव यांच्या पत्नी पूनम निलेश जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। दसऱ्याच्या दिवशी शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव ते जळगाव या रस्त्यावर विशाल चंद्रकांत शिंदे यांनी निलेश जाधव यांच्यावर नांदगिरीतील आपल्या कुटुंबातील एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण असल्याचा संशय घेतला। त्यानंतर स्वतःच्या ताब्यातील मारुती वॅगनार कारने निलेश जाधव हे दुचाकीवरून जळगावकडे निघाले असता पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीला धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली। यामध्ये निलेश जाधव हे गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र भीषण अपघात गंभीर जखमी झाल्यामुळे निलेश जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एका संशयितास अटक केल्याचे सांगितले। दरम्यान हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत। संबंधित प्रकार हा अपघात नसून ही प्रेम प्रकरणातून घडलेली घटना असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेत एक नवीन माहिती पुढे आली असून या महिलेला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे। इतरही 2 आरोपींना आम्ही लवकरच अटक करून मृत निलेश जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा प्रयत्न करू, असे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी सांगितले। दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणला असता नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटणारा होता। आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही। निलेशच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, असा आक्रमक पवित्रा घेत नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर टाहो फोडला। हा युवक कोरेगाव या ठिकाणी सकाळी 11-12च्या सुमारास त्यांच्या मुलांना क्लासला सोडण्यासाठी तिथं गेलेला होता। त्यावेळेस त्याला जळगाव नाक्याच्या आसपास तिथं किंवा त्याच्या दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्याला आमच्या जळगाव गावाच्या शेजारील जळगाव गावाशेजारील नांदगिरी धुमाळवाडी या ठिकाणावरील 4-5 मुलं त्या ठिकाणी आल्याने त्याला तिथं मारहाण चालू केली आणि मारहाण चालू केल्यानंतर तिथं मारल्यानंतर त्यानं निलेश जाधव हा तिथं थोडासा मारामारीचा प्रकार झाल्यानंतर तो घराच्या दिशेने जळगावकडे यायला निघाला, काहीही प्रतिकार न करता। आणि घराकडे येत असताना त्या धुमाळवाडीचे जे 4-5 युवक होते त्याच्यामध्ये त्यांनी मागून गाडी घेऊन ती मागून भरधाव वेगानं आली आणि आमच्या जळगाव रस्त्यावर पाटील हॉस्पिटल हा दवाखाना आहे त्या ठिकाणी निलेश जाधव हा स्कूटीवरून जळगावकडच्या दिशेने चाललेला असताना त्याला भरधाव गाडीनं मागणं जबरदस्त धक्का दिला आणि परत 1-2दा त्याला अशा वाहनाच्या धडका देऊन त्याला तिथं ठार मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये निलेश जाधव हा त्या ठिकाणी गंभीर जखमी झाला। तिथे येणं जाणाऱ्यांनी आमच्या गावातल्या लोकांनी त्याला त्या क्षणातच त्याला पाटील ह्या दवाखान्यामध्ये तिथंच नेलं, परंतु त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यामुळे त्याला तिथून पुढं परत सातारच्या दवाखान्यामध्ये यशवंत हॉस्पिटलला त्याला आणण्यात आलं आणि तिथं आणल्यानंतर परत काल जवळजवळ 4च्या सुमारास तो त्याची प्राणज्योत ही मालवली, तो आमच्यातून निघून गेला आणि ह्याचा पडसाद संपूर्ण जळगाव तसेच पंचकृषीमध्ये सर्वत्र त्याचे पडसाद रागाचे पडसाद उमटले आणि निलेश जाधव हा याचा त्या ठिकाणी काय प्रसंग झाला त्या प्रसंगामधला मेन आरोपी हा
त्याचं नाव आहे विशाल चंद्रकांत शिंदे हा त्या ठिकाणाहून फरार झाला आणि त्याचा पोलीस यंत्रणेला आम्ही त्या ठिकाणी लगेच त्या गोष्टी कळवल्यानंतर तिथं कोरेगाव पोलीस स्टेशनला आम्ही तक्रारही दिल्या व पोलिसांनी आम्हाला रात्रीपर्यंत त्या डिपार्टमेंटनं सांगितलं की आमचा शोध सुरू आहे, आम्ही त्याला पकडण्यात आम्ही प्रयत्न आमचे चालू आहेत. परंतु आत्तासुद्धा त्याची निलेशची बॉडी ही या ठिकाणी विच्छेदनासाठी आणलेली असताना आम्हाला त्या जे काय 4-2 त्या कटामध्ये सहभागी होते त्यातला एकही माणूस आत्ता तिथं हजर राहिलेला पोलीस स्टेशनच्या हाताला लागलेला नाही. त्याच्याबद्दल आम्ही संपूर्ण जळगाव वासियांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतोय आणि तो लवकरात लवकर पकडला जावा. मेन आरोपी हा पकडला जावा, त्याच्याबरोबरचे साथीदार पकडले जावेत आणि त्याला कठोर शासन हवी आणि त्याशिवाय आम्ही त्यांना पकडलं नाही जात तोपर्यंत आम्ही ही बॉडी ही या ठिकाणावरून आम्ही ताब्यात घेणार नाही असं आम्ही जळगाव ग्रामस्थांनी सर्वांनी ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या ज्या वॅगनर गाडीनं त्याला उडवलं गेलं निलेशला, त्या गाडीमध्ये एक महिला होती. त्या महिलेनं स्वतःचं स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचासुद्धा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तीही माहिती संपूर्ण लोकांना ती आहेच. या पद्धतीनं मी पूर्ण माहिती आपल्याला सर्वांना दिलेली आहे. तर आमच्या ग्रामस्थांची आणि नातेवाईकांची सगळ्यांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना पकडण्यात यावं, त्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून आमची ती बॉडी घेऊन ताब्यात घेणार नाही. नाहीतर दुसऱ्या जनतेतनं असंही म्हणणं येतं आहे की पोलीस यंत्रणेनं लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमचा जो काय 2-3 दिवसापासून जो जनतेत जो रोष आहे तो कमी व्हावा किंवा त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा.